बाजारी लोकांच्या नजरा परतीन तुझ्यावरी चला गप्पार। तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग बघावा लागेल। मासे खायचं बोललं तर खूपच आवडीचा विषय, तसाच म्हणजे कोणाकोणाला मासे खायला आवडतात तर बघत असेल व्लॉग तर नक्कीच कमेंट करा मला। तर आम्हा लोकांना तर खूप आवडतं। आता मी आहे कोकणातली आणि माझ्या भागात आहे ना, म्हणजे मी मालवणी मुलगी आहे आणि माझ्या घरामध्ये सर्वांना मासे खायला खूप आवडतात, त्यामुळे मला पण तीच आदत लागली आणि मला सुद्धा खूप 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 आवडतात मासे। तर मी आज आहे ना बोंबलाचं कालवण बनवते आणि बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी हिरवं वाटण लागतं, तर ते मी मिक्सरला ना ओलं खोबरं, धने, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हे चांगलं ना ग्राइंड करून घेतलं आणि तिखट आपला मिरची पण टाकली, हिरवी मिरची। तर आणि हे सगळं ना मिक्स छान असं ग्राइंड करून घेतलं आणि ते घट्ट वाटप आहे ना तेलामध्ये लसणीची फोडणी देऊन आहे ना ते ओतून आहे ना छान परतून घेतलं। त्याच्यानंतर पाहिजे तेवढं पाणी वतून आहे ना त्याला पातळ केलं, तर हे बोंबलाचं कालवण केलं जातं। तर असंच जर तुम्ही केलात आणि त्याच्यामध्ये मीठ आणि कोकम टाकलात ना तर व्हेज कालवण पण ते बनतं, तर ते भातासोबत खायला खरंच खूप टेस्टी लागतं। तर व्हेज लोक पण हे करू शकतात। तर आता त्याच्यात बोंबील टाकले तर मग ते बोंबलाचं कालवण बनतं, विदाऊट बोंबील बोललं तर हिरवं कालवण बनतं। ते खायला बरं वाटतं आणि करायचं मधनं जरा एक दिवस ट्राय करून बघा आणि सांगा मला नक्की टेस्ट कशी जाते। तर मला तर खूप आवडतं, मी बनवत असते बाबा मधनं। आणि माशांचा प्रकार बोललं तर आमच्या इथे कसं समुद्र दारात असल्यामुळे ना ताजे मासे भेटतात आणि माझ्या आजोबांचा, माझे पंजोबांचा, आमचा ना गलबताचा म्हणजे आमची गलबत होती, गलबत म्हणजे मोठे क्रूज होते, तर आमचा पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय पण आहे मच्छीमारीचा। तर आमच्या गावाला ना मच्छी पण पकडायचे माझे आजोबा पंजोबा, त्यामुळे आम्ही जरा म्हणजे फायनान्शियली चांगले होतो, कारण का मच्छीचा बिझनेस बोलल्यावर चांगलीच गोष्ट होती। आणि त्याच्यासोबत आमचे माड पण खूप होते, माड म्हणजे नारळाची झाडं, तर ती सुद्धा खूप आहे, म्हणजे तो सुद्धा आमचा व्यवसाय झाला। बाजारी लोकांच्या नजरा परतीन तुझ्यावरी। मासे तर आमच्या घरी गावाला सुद्धा डेली असायचे आणि त्याच्यामुळे ती मुंबईला पण आमच्या घरी म्हणजे असतात मासे। आता बोंबलाचं तर कालवण करून झाली, आता बोंबील आहे ना छान आता ते धुवून वगैरे घेते आणि चांगलेसे कापून घेते। आता कोळंबी पण आणलेली, तर कोळंबी सोलून घेतली आधी आणि आता ते बोंबील झालेत घट्ट, तर त्याच्यामुळे ते सुटत नाही। तर फ्रीजमध्ये माझ्या मच्छीचा स्टॉक असतो। मच्छी खाणारी मुलगी आणि फ्रीजमध्ये स्टॉक नाही केला तर काय विषयच नाही। तर आता हे पण मला बोलायला लागले, तू आल्यापासून काय ते डबे मच्छीचे माझ्या फ्रीजरमध्ये असतात, तिथे मी दुसरं आईस्क्रीमसुद्धा ठेवू शकत नाही अशी माझी म्हणजे गत झालेली आहे। तर आईस्क्रीमसुद्धा असतं पण त्यांच्यासाठी आणून ठेवते, पण बाबा माझ्या माशाचे डबे तरी फ्रीजरमध्ये असलेच पाहिजे, तर ते असतात। आणि आता बोंबलाचं कालवणला पण चांगली उकळी आली आहे आणि मस्त त्याचा घमघमाट सुगंध सुटलेला आहे आणि ते भारी वाटतंय। ते मला तयार झालं आहे जेवण माझं आजचं, फक्त मासे फ्राय करायचे, आता ते पण फ्राय केले एकाच झाला आपला बेत तयार आजचा। ते मासे वितळायचे, तर वितळल्याच्या नंतर मग पुन्हा येणार किचनला, मग त्यांना कापणार आणि मग मसाला लावून मस्तपैकी तळून काढणार, फ्राय करताले फ्राय त्यांका भाता वांगडा खाऊ। आता हे वितळेपर्यंत आपण टाइमपास करूया बाहेर, मी जरा मोबाईल घेऊन टाइमपास करते आणि त्याच्यानंतर मग ह्या रेसिपीला स्टार्ट करते। A few moments later. चलो वेलकम, आता मी आली परत मासे बनवायला। हे बघा आता कसे मासे सुटले बघा, मगाशी तर धोंडा होता, सगळे मासे आता सुटले। घाबरले मी, ह्यांका दोन पीस करणार मस्तपैकी फ्राय करणार। तर आता मी ना मासे चांगले असे कापायला घेतले छानपैकी, कारण का ते आता कापल्याच्या नंतर त्यांना छान मीठ मसाला लावणार आणि फ्राय करणार। तर मध्येच मला एक दादानी ना कमेंट केलेली की शी तुमच्याकडे कसे मासे फ्राय करतात असं म्हणून, तर मला ना खूप विचार आलेला। मी बोली शी म्हणजे काय, आमच्याकडे आता पद्धतच आहे तशी मासे फ्राय करायची आणि आम्ही असे आलं लसूण पेस्ट नाही लावायला भेटला आणि नुसते मासे तळायला भेटले किंवा उकळून जरी कोणी दिले ना पाण्यामध्ये
तरी आम्ही ते वाफेवरचे मासे पण खाऊ, आम्हाला इतकं आवडतं. पण आता त्या दादांनी कमेंट केलीच आहे, तर मी बोली विचार करू मसाला वगैरे लावून खायला होईल. तर मी एकदा ट्राय केलं मसाला वगैरे त्यांच्या पद्धतीत लावून. जशी त्यांनी कमेंट केली तशा कमेंट पद्धतीत मी मसाला वगैरे लावून चांगले असे फ्राय केले. तर मला पण ती टेस्ट आवडली. मी विचार केला मग चला आता ह्यांच्या पद्धतीत मासे फ्राय करून खात जाऊया. तर तशा पद्धतीत मी आता तेव्हापासून मासे फ्राय करायला लागली. तर आमच्याकडे फक्त कोकमचा आगळ आणि मीठ लावूनच मासे फ्राय करतात. पण आता त्यांनी सांगितलं तर मी बोली चला एवढ्या आवडीने व्हिडिओ बघून मला कमेंट केली तर आपण त्यांच्या कमेंटला पण चांगला प्रतिसाद देऊया, चांगला सपोर्ट करूया. आणि मी तशा पद्धतीने मासे फ्राय करून खायला लागली. तर आजचा हा बेत झाला आहे माझा तयार.